तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा मुलांच्या आवडीची आलू भुजिया घरच्या घरी बनवूयात। त्यासाठी 2 उकळलेले बटाटे या पद्धतीने किसणीने किसून घ्यायचे। नंतर हे किसून झाल्यानंतर याच्यामध्ये 2 मोठे चमचे बेसन टाकून घ्यायचं। बेसनाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं। याच्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं। जिरे पावडर असेल ते देखील टाकून घेऊ शकता। आता ना पाणी न घालता याला मिक्स करून घ्यायचं। तर आलूमध्ये जो ओलावा असतो ना त्याच्यामध्ये हा मिक्स होऊन जातो। या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर इथे मी शेवचा सोरा घेतलाय, आतमध्ये शेवची चकती टाकली आहे। आता याच्यामध्ये हे सारण टाकून घ्यायचं आणि दुसरीकडे तेल देखील गरम झालेलं आहे। याच्यामध्ये हा साचा आहे ना या पद्धतीने फिरवून घ्यायचा। नंतर ना हे बुडबुडे कमी होईपर्यंत याला अजिबात हलवायचं नाही। एकदा बुडबुडे कमी झाले नंतर आपण या पद्धतीने दुसऱ्या साईडला पलटवून घ्यायचं, कारण हे शेव आहेत ना फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही। मस्त असे कुरकुरीत हे शेव तयार होतात। तर बघू शकता हे शेव तयार झाले। सगळे शेव या पद्धतीने तयार करून घेतले। याचा मी तुम्हाला आवाज देखील ऐकवते। तर इथे बघू शकता मस्त असा कुरकुरीत हे शेव झाले आहेत आणि याची चव आहे ना ते साध्या शेवपेक्षा खूप छान लागते। तर या दिवाळीला नक्कीच ट्राय करून बघा, मुलांना देखील खूप आवडेल। चला तर मग बाय बाय।